माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न। माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला शिंदे गट आघाडीची बैठक करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख रवी आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे पार पडली। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बैठक सुरू होताच महायुतीचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपली मतं मांडताना दिसली। त्यामुळे उपस्थित व नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमले म्हणाले की मागील कालावधीत शिवसैनिकांना काही अडचणी आल्या असल्यास आपण मुख्यमंत्री शिंदे व महायुतीचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या कानावर घालून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे शिवसैनिकांनी निश्चिंतपणे राहून आपली निवडणूक काळातील जबाबदारी चोखपणे पार पाडावी। तसेच पुढे बोलताना आमले म्हणाले की आजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केलं असून महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करायचे। यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवत प्रचार यंत्रणा राबवावी। तसेच शिवसेना हा महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असल्याने सर्वांनी एक दिलाने काम करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणावे असं आवाहनही यावेळी आमले यांनी केलंय। यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियंका गायकवाड व शिवसेना उपतालुका प्रमुख दादासाहेब थोरात यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। या बैठकीसाठी युवासेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, माजी तालुका प्रमुख बाळासाहेब कारंडे, शिवसेना उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, दीपक राग, सुभाष पाटील, प्रशांत नेटके, शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे, महिला शहर प्रमुख गीता हेंद्रे, युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख अनिकेत यादव, गणेश पवार, शाखा प्रमुख रुपाली शिंदे, फरीदा मुलानी, कौशल्य शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते।